नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। गोवा बनावटीच्या दारूचा 1,95,00,000 साठा जप्त। एलसीबीची जयसिंगपूरमध्ये मोठी कारवाई। गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचून 1,75,68,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू, अशोक लेलँड ट्रक व मोबाईल असा एकूण 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या। या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांमार्फत अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचे सत्र सुरू आहे। दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी अनैतिक मानवी व्यापार व प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की गोवा बनावटीचा दारू भरलेला अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH18 BG 0067 गोवा राज्यातून कर्नाटक मार्गे चोरट्या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने येतोय। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच अनैतिक मानवी व्यापार व प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या पथकाला सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पथकाने 16 ऑगस्टच्या रात्री जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचला। माहितीतील ट्रक तिथे आल्यानंतर पोलिसांनी तो थांबवून बाजूला घेतला। ट्रक चालकाची चौकशी केली असता त्यांना आपलं नाव मुस्फान उर्फ जावेद खान राहणार हरियाणा असं सांगितलं। पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की कंपनीची गोवा बनावटीची 180 मिली क्षमतेची विदेशी दारू आढळून आली। एकूण 1830 बॉक्स असून प्रत्येक बॉक्समध्ये 48 नग असे एकूण 87,840 नग दारूच्या बाटल्या मिळून आल्या। या दारूची किंमत 1,75,68,000 रुपये आहे। याशिवाय लाल केसरी रंगाचा अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH18 BG 0067 तसेच विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ट्रक व इतर साहित्याची किंमत मिळून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1,95,78,000 रुपये आहे। या प्रकरणी आरोपी मुस्फान उर्फ जावेद खान राहणार हरियाणा याच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अनैतिक मानवी व्यापार व प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे तसेच पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, राम कोळी आणि अरविंद पाटील यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।